दिल्लीमध्ये एक वेगळा कार्यक्रम होतोय, वंदे मातृशक्ती महोत्सव. म्हणजे की इथे मातृशक्तीचा जागर होणार आहे आणि माताला आपल्या भारतामध्ये सन्मान केला जातो. महाराष्ट्रामध्ये आपण जिथे महाराष्ट्र सदनमध्ये उभे आहोत तिथे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, की महाराज सुद्धा ज्यांच्यामुळे घडले ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची माता जिजाऊमुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडले आणि त्यामुळेच ही मराठी मातीमध्ये मातेचं महत्व जे आहे ते अतिशय स्पष्टपणे दिसून येतं. आणि आज एक कार्यक्रम जो होणार आहे त्यामध्ये अशाच मातृशक्तीला जे आहे ते वंदन केलं जाणार आहे, नमन केलं जाणार आहे. आणि म्हणून त्यासाठी महाराष्ट्रामधून विशाल महाराज खोले आलेले आहेत, त्यांच्या माता सुद्धा इथं आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं आज दिल्लीमध्ये कार्यक्रम कसा असणार आहे. ते विशाल महाराज जी मला एक सांगा की मातृशक्तीचा जागर इथं दिल्लीमध्ये होतोय, काय हा कार्यक्रम आहे, त्याच्या पाठीमागचं काय आहे? हा कर्तबगार मातांचा सन्मान सोहळा आहे. ज्या ज्या मुलांनी देव धर्म देश या गोष्टीला अनुसरून आपल्या या देवाच्या देशाच्या आणि धर्माच्या यज्ञामध्ये आहुती घातली, त्या मातांना खऱ्या अर्थाने इथं सन्मानित केलं जात आहे. की इतके कर्तबगार मुलं ज्यांच्या पोटी जन्माला आले त्या मातृशक्तीचा जागर झाला पाहिजे, त्यांचा सन्मान झाला पाहिजे. मातृदेवो भव, प्रत्यक्ष ती माता आहे, तिला आपल्या संस्कृतीमध्ये देव मानलं जातं आणि ती माऊली पूजन झालं की खरोखर त्या मुलाच्या कार्याच्या आढाव्याचंच उभ्या आयुष्याचं पूजन आहे असं साध्य करून एक हा अभिनव सोहळा इथे संपन्न होतोय. बरोबर. तुमचे कीर्तन संपूर्ण महाराष्ट्र ऐकतो. त्या कीर्तनाच्या भाषेमध्ये त्या शब्दामध्ये सांगा की देव असेल, देश असेल, धर्म असेल. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत प्रसिद्ध अभंग आहे. तुकोबारा म्हणतात, या जगात प्रेम करणारी अनेक माणसं आहे, पण आई हे असं दैवत आहे, बाप हे असं दैवत आहे की ज्या दैवतापुढं जगातली सगळी तीर्थ त्या चरणावर आपलं पूजन करायला येतात, स्वीकारतात. का? कारण ती विनामूल्य आपली सेवा करत राहतात, संगोपन करत राहतात आणि त्या माऊलीचं जीवन वारकरी संप्रदायाला अत्यंत पूज्य आहे. खरं तर आता महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून आपण ज्या भवानी मातेकडे पाहतो, त्या माऊलींनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांसमवेत मातृचे संस्कार पाहूनच महाराजांना इतकं मोठं वरदान दिलं आणि मातृशक्ती बघूनच मातृ अंतःकरण प्रफुल्लित होऊन जगदंबेनं आशीर्वाद दिला. तोच आशीर्वाद या लेकरांना या भविष्यातही मिळत राहू याकरता अत्यंत चांगला सोहळा या वारकरी संप्रदायाच्या लेकरांचा आणि त्यांच्या माऊलीचा इथं संपन्न होतोय दिल्लीमध्ये. आम्हालाही खूप या सोहळ्याचा अभिनव आनंद आहे. विशाल महाराज, मी तुमच्याकडे पुन्हा येणार आहे, पण माऊलीबद्दल ऐकून घेऊयात की कसं घडवलं. म्हणजे की आता ठीक आहे, महाराष्ट्राला संपूर्ण विशालजी माहित आहेत, परंतु घडवताना काय आहे? लहानपणापासून माझ्या मुलाला मी कीर्तनाची आवड होती, भजनाची आवड होती. हम्म. तो 5-6 वर्षाचा होता तेव्हापासून, 9 वर्षाचा होता तेव्हापासून कीर्तन करायला लागला. हम्म. त्याच्या वडिलांनी सर्व शिक्षण त्याला. बर. पण मग वडील कीर्तनकार, मुलगा कीर्तनकार, मग आणि घर सांभाळणं सगळ्या गोष्टी तुम्हीच केल्या का? शेती सांभाळायची, हो का? बर. घरकाम. अच्छा. काय वाटतं की अगोदर काय बनावं असं मुलांना वाटत होतं अगोदर? मुलाला म्हणजे माझ्या सासऱ्यापासून हेच होती, अध्यात्मकाचीच आवड होती. आजोबा बी त्याच्यातच होते, पायदळ वारी करत होते मुक्ताईची. हो. त्यांचे वडील सुद्धा त्याच्यातच होते. बर. आणि मुलाला पण त्यांनी गायन शिकवलं, कीर्तन शिकवलं. मुक्ताईच्या कृपेनं तो आज मोठा कीर्तनकार झाला. हेच एवढाच आनंद आहे आम्हाला. काय पण म्हणून आलं असतं की शिक्षक बनवता आलं असतं, डॉक्टर, शिक्षण पण इंजिनियर. झाला होता, पण त्याला ते आवडलं नव्हतं. बर. शिक्षण पण डीएड झालं, बीएड झालं त्याचं, हा. पण त्याला नोकरी करायची नव्हती. बरोबर. अच्छा. शिक्षक झाल्यानंतर त्यानं सोडून दिली नोकरी. बर. अच्छा. तर हे की समाज प्रबोधन हे महाराष्ट्रामध्ये किती खोलवर रुजलेलं आहे त्याचं उदाहरण आहे. शिक्षक होता आलं असतं, दुसरी कोणती नोकरी करता आली पण ते केलं नाही, अध्यात्माच्या मार्ग चालले आहे. किती महत्वाचा आहे अध्यात्माचा मार्ग की तुमच्यामुळं मुलामध्ये उतरलेला आहे. बरोबर. अध्यात्माचा मार्ग एवढा मोठा कोणताच मार्ग नाही. हा. अध्यात्मात म्हणजे नोकरी करीन, माझ्या मुलांनी नोकरी सुद्धा सोडून दिली, नोकरी केली. आमचं सर्वांचं मत होतं की बा नोकरी करायची का, पण महाराजांचं मत नव्हतं. लहानपणापासून 10 वर्षापासून कीर्तन करायला लागले. बर. आज 34 वर्षाचे आहे ते, 35,000 कीर्तन केले त्यांनी. हम्म. सर्व सामाजिक. अच्छा. हे सगळं करताना काय काय त्याग करावा लागतो? सगळं त्याग करावा लागतो, म्हणजे घराचा त्याग करावा लागतो हा. आणि सर्वच त्याग, सगळं अभ्यास करून आणि जीवनच सर्व संप्रदायासाठी अर्पण करावं लागते. बर. हा. अच्छा.
विशाल महाराज आपल्या सोबत आहेत की तुमच्या मामाने सांगितलं की सर्वच त्याग करावं लागतं, घरचा पण त्याग करावा लागतो, आईला पण तो त्याग करावा लागतो. निश्चितच आहे. मी लहानपणापासून बाहेर होतो त्यावेळेला, आता लहान असल्यामुळे साहजिकच लाडका होतो, पण आमच्या आई वडिलांनी म्हणजे मला बाहेर ठेवलं आणि या सगळ्या गोष्टी आम्हाला दिल्या, रुजवल्या. शेती सांभाळून त्यांनी अपार कष्ट करून रात्रभर आमच्या वडिलांसोबत भजनाला सुद्धा गेलोय. भजन त्यांनी करून मला सोबत सांभाळलं, शिकवलं. आज खऱ्या अर्थाने त्यांचंच कष्ट फळाला आले असं म्हणायला हरकत नाही. की त्यांची इच्छा होती आपण ते करू शकलो. तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, आईच्या पण डोळ्यामध्ये अश्रू आहेत. रडताय तुम्ही. मुलगा एवढा मोठा झाला, मुलाचं संपूर्ण महाराष्ट्र ऐकतोय आई. आ- काय आवडतं जेव्हा विशालजीचे वडील विशालजी बाहेर जायचे, कीर्तन करायचे, तुम्हाला संपूर्ण संसाराचा गाडा जो आहे तो असं एक प्रकारे तुमचा पण त्याग होता या पाठीमागं. अध्यात्म आम्हाला माहिती होतं की आमचा मुलगा चांगल्या वळणावर चालला, बर. अच्छा त्याचा आनंद होता आम्हाला. अच्छा. कधी कधी असं वाटत नव्हतं की घरी आणावं, घरी वाटतं ना, पण मग आता त्याला इलाज नाही ना. हा. अच्छा. कोणाला नाही वाटत की मुलगा घरी राहायला पाहिजे. बर. अच्छा. ओके. आताही 8-8 दिवस बाहेर असते, मुलं पप्पा पप्पा करतात. हम्म. अच्छा. पण ते समाजासाठी बाहेर असतं. हो. अच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण अशाच पद्धतीने शिकले. हं? पण हे संपूर्ण सांभाळताना काय हे वाटायचं तेव्हा की पुन्हा घरी आणावं किंवा नको हे कीर्तन वगैरे कधी वाटलं का? नाही असं काही वाटलं नाही, पण मग वाटत होतं काही आवडीची वस्तू केली की ते खाऊ वाटे ना. हं. नाही मुलगा घरी नाही असं नाही. बरं. मुलाला अगोदर खाऊ घालणं असं वाटायचं. म्हणजे आईच्या भावना की काही गोडधोड केलं तरी तुम्हाला तुमची आठवण यायची. आणि आईचं जे अंतःकरण आहे, अगदी भगवंतानं सुद्धा सांगावं की मी विश्व घडवलं असलं तरी आई घडवताना मात्र मला सुद्धा आई होता येत नाही. माय माय असते, तिची बरोबरी होत नाही. तिला जगातली कोणतीच उपमा देऊ शकत नाही. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचा ज्यावेळेला राज्याभिषेक झाला त्यावेळेला बाप ही भूमिका काय असते आपल्याला लक्षात आली. महाराजांच्या डोळ्यात आपसूक पाणी आलं. त्यावेळेला आऊसाहेबांनी विचारलं का तुमच्या डोळ्यात पाणी येत आहे. हा. त्यावेळेला महाराजांनी सांगितलं की ही स्वराज्याची स्थापना केली, आम्ही छत्रपती झालो, देश विदेशातले राजे आमचं कौतुक करताय, फार विरोधक सुद्धा आमचा सलाम करताय, सन्मान करताय, पण हे स्वराज्याचं स्वप्न पाहायला ज्याच्या आधारावर पाहिलं तो बाप आज नाहीये. जे महाराजांनी स्वराज्याची भूमिका फार पुढे नेली, पण वडील गेले, त्याचं खूप मोठं दुःख महाराजांना अनुभवायला भेटलं. त्यावेळेला सन्मान होतो नक्की, पण आईवडिलांसमोर झाले तर तो अधिक सुखद असतो की या सन्मानाच्या पाठीमागं ज्यांची भूमिका आहे, आपल्याला मोठं करण्यात ज्यांची भूमिका आहे, त्यांच्या समोर जर हा सन्मान होत असेल तर ती दुधात साखर आहे. आपल्या जीवनाचा खरंच तो कळस आहे असं म्हणायला हरकत नाही. आत्ताच्या आई वडिलाबद्दल काय वाटते? झेंझी पिढी आलेली आहे, मोकळेपणाने वागणारे आई वडील आहेत आणि तुमच्या कीर्तनाला जगभरामध्ये ऐकलं जातं. आता असं वाटत होतं की कुठेतरी कीर्तन महाराष्ट्राची जी परंपरा आहे कुठेतरी लुप्त होईल, परंतु या टेक्नॉलॉजीमुळे ती आणखीन वाढली आणि लोकांपर्यंत पोहोचले. लोक का असं आपलंसं वाटतं कीर्तन मी लोकांना? स्वतः वेल एज्युकेटेड आहे, मी ग्रॅज्युएट आहे. मी ज्या वेळेला प्रवास करत होतो त्यावेळेला मला माझे अनेक मित्र त्यावेळेला सांगायचे, विशाल याला काही फ्युचर नाही, हा. तुझी आवड म्हणून ठीक आहे, पण तू करिअर करण्याचा याच्यात काही प्रयत्न करू नको. हा. हे करिअर दिस इज नॉट बेस्ट, हे तुझ्या हे ऑप्शन नसू शकतं. आणि काही काळ मनामध्ये तो विचारायचा, पण असंही एका बाजूला वाटायचं की ज्ञानोबा तुकोबारांची जी विचारधारा आहे, ज्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवरायांनी मांडी घातली 16व्या शतकात, महाराजांना दूरदृष्टी होती. महाराज तिथंच थांबले, तिथंच आपल्या आयुष्यातला महाराजांनी वेळ दिला की जे चिरकाळ टिकणार आहे, यावत चंद्र म्हणतो आपण, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत टिकणारं जे आहे ते महाराजांनी आयुष्यात केलं. मग त्यात कीर्तन ही परंपरा शिवरायांच्या कालीन आहे. महाराजांनी त्या प्रेरणेला, त्या कीर्तन परंपरेला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मी ठरवलं आपल्याला पुढे जायचं, पण तुम्ही जसं म्हटलात शिंदे साहेब की आपल्याला हे लोप पावत चाललं होतं, याला उजाळा मिळाला, त्याला खरोखरच उजाळा मिळाला आणि तो इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाला. माझ्याही व्यक्तिगत जीवनाला उजाळा मिळाला. मी तर इथं जिव्हाळा समूहाचे संस्थापक आहेत अमोलजी थोरात. हा मुलगा फार शिकलेला आहे, तो स्वतःचा बिझनेस करून, नोकरी करून लाखो रुपये महिन्याला कमवू शकत होता, पण त्याला असं वाटत होतं शेवटच्या घटकापर्यंत, जसं एखादं नाच गाणं, एखादा कुठलाही कोणती रील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचली की त्याचा काय चांगला असेल वाईट असेल परिणाम तो समाजावर होतो. कीर्तनाचा परिणाम का होऊ नये बाबा, आपण पोहोचूया, उद्या होईल तो होईल. ते पोहोचवता पोहोचवता त्याचा इतका परिणाम झाला की आज मिलियन मध्ये कीर्तनाला व्ह्यूज आहेत.
करोडो लोक कीर्तन परंपरेच्या प्रेमात पडलेले आहेत, सगळीकडे पूर्ण देशात. म्हणून आम्हाला आनंद आहे, स्वाभिमान आहे की आपण या परंपरेचं बोट धरलं, आपणही मोठे झालो आणि आपल्या पासून ती परंपरा ज्याला माहिती नाही त्याच्यापर्यंत कीर्तन हे प्रकरण आपण पोहोचवतो, याचा एक वेगळा आनंद आमच्या अंतकरणात आहे. बिलकुल तुम्ही लोकांमध्ये जाऊन पोहोचवताय, अमोल जो आहे तो सोशल मीडियावर पोहोचवतोय. पण मला सांग की रिस्पॉन्स कसा आहे आणि का वाटतं लोकांना की कारण काही रील्स असतील, काही भाषणं जे असतील ते लाखो करोडो लोक ऐकत असतात, कशामुळं रिस्पॉन्स मिळतो वाटतंय? लोकांना अगोदर कसं व्हायचं की 2 तासाच्या कीर्तनाला कोणाला वेळ भेटायचा नाही. ज्यांची पिढी तर ते करू शकत नाही. पण इंस्टाग्रामच्या माध्यमातून, रील्सच्या माध्यमातून मोजकं आणि त्यांना जसं पाहिजे तसं सोशल मीडिया त्यांना फीडमध्ये पुरवतोय. त्याच्यामुळे लोकांना किंवा नवीन पिढीला ते सहज ऍक्सेसेबल आहे आणि ते त्याचा आनंद घेतात आणि त्याच्यातून काहीतरी शिकण्याचाही प्रयत्न करतात. त्याच्यामुळे ते सहज गोष्टी सोशल मीडियामुळे, टेक्नॉलॉजीमुळे ह्या सहज गोष्टी उपलब्ध होत आहेत नवीन पिढीसाठी, जे की आताची पिढी काही मंदिरात जाऊन किंवा कुठं कार्यक्रमाला जाऊन त्याचा उपभोग किंवा ते करू शकत नाही. त्यांना सहज मोबाईलमध्ये जेव्हा तुम्ही एखादे रील स्क्रोल करता किंवा एखादी इंस्टाग्राम, फेसबुक बघता, तेव्हा दुसऱ्या रील सोबत तुम्हाला सहजच संप्रदायाचे जेव्हा व्हिडिओ येतात, तेव्हा जर ते चांगले वाटत असतील तर साहजिकच ते लोक बघतात आणि त्याच्यातून काही ना काही तरी शिकतात. बरोबर आहे. विशाल महाराज डोक्यावर टोपी, पुन्हा गळ्यात तुळशीची माळा, टिळा जे असणार आहे, हा पेहराव जो आहे ही महाराष्ट्राची ओळख आहे. आणि कीर्तनाच्या माध्यमातून पुढे मुलांनी काय करावं असं वाटतं तुम्हाला आता तुमच्या पुढच्या पिढीने? निश्चितच असं वाटतं, सध्या जे प्रमाण वाढलंय राज्यात, देशात, संपूर्ण देशात आपण जर पाहिलं तर सध्या गुन्हेगारीचं प्रमाण खूप वाढलंच चाललंय. गुन्हेगारीच्या प्रमाणात बाल संख्या वाढते. मुळात हा संस्काराचा दोष याला म्हणावा लागेल किंवा आपलं दुर्लक्ष त्या पोरांकडे म्हणावं लागेल किंवा केवळ मुलाचं करिअर घडवत असताना त्याच्याकरता करत असलेल्या पैशाची व्यवस्था, भौतिक साधनं यात आपण संस्कार देणं विसरलो की काय असंच म्हणावं लागेल. मी एवढंच म्हणेल, बालपण हरवण्याचं आपल्या लेकरांचं पाप कोणी करू नका, पण त्या बालपणात आपल्या आजी आजोबांना आठवा, सिंहावलोकन करा आपल्या आयुष्याचं. त्यांनी आपल्याला चांगलं सांगितलं म्हणून आपण आज चांगलं बोलतोय, चांगलं वागतोय. 2 पैसे घरात कमी असले तरी चालतील, पण आपल्या मुलांना निश्चितच ज्ञानोबारायांच्या, तुकोबारायांच्या, शिवरायांच्या विचारांकडे वळवा. निश्चित आपल्या पोरांच्या आयुष्यात क्रांती होईल. समाधानाचं जीवन हवं असेल तर अध्यात्माची झालर आपल्या आयुष्याला असू द्या, तो एक सुखद ओलावा आहे आयुष्याचा. अच्छा, अध्यात्मावर अनेकांनी लिहून ठेवलेलं आहे, काही तुमच्या आवडत्या ओळी सांगा. मी निश्चितच आपल्याला सांगेल की म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज ही आस. शिवरायांचं स्मारक आहे इथं आणि महाराजांना ज्या वेळेला तुकोबारायांची आणि शिवरायांची भेट झाली त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय शिवरायांना म्हणतात, आम्हाला तुम्ही काय देता, काय देऊ तुम्हाला? तुम्ही एक काम करा, तुम्ही गळ्यात तुळशीची माळ घाला, एकादशीचं व्रत करा, पंढरीची वारी करा आणि पांडुरंगाचं दास स्वतःला म्हणून घ्या. याच्या पलीकडे मला दुसरं काही नको. तुम्ही दिलेलं सोन्याचं ताट सुद्धा आम्हाला माती समान आहे. ही उक्ती माझ्या तुकोबारायांचे शिवरायांना आवाज दिला. तुम्ही म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज ही आस. आमची अपेक्षा आहे तुम्ही पूर्ण करा, ती जर तुम्ही पूर्ण केली तर मग काय, सोनियाचा दिवसा जी अमृते पाहिला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, अनून विसंबे हरी जगत रे जीवना. तनु मनु शरण विनटलो तुझे पायी, बाप रखुमा दिविवरा वाचून विठ्ठला वाचूनी, बाप रखुमा दिविवरा वाचूनी अनुनेनो काही. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, अनून विसंबे हरी जगत रे जीवना. खूप सुंदर शब्दामध्ये तुम्ही सांगितलेलं आहे. आता सोशल मीडियाच्या युगामध्ये जेव्हा विचलित होण्यासाठी अनेक कारणं आहेत, अशा वेळी विशाल महाराज कोल्हे असतील, त्यांच्या मातेचं पण तेवढंच हे कर्तृत्व आहे, त्यांच्या वडिलांचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते कीर्तनात रंगलेलं आहे आणि या कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम हे सदैव सुरू ठेवतायत. कॅमेरामॅन सत्यम सह रामराजे शिंदे, NDTV दिल्ली.